आता धुवायचं चालू आहे. कपडे वाळतील तसं ना, घड्या घातली होती तर एवढी राहिल्यात बरं का अजून. तर आता कपडे वाळलेत तेवढे घड्या घालून ठेवते. लिलीला फुलं बघा किती लागलेत. तरी परवा आणून नाण्याच्या कळ्या तोडल्या 2-3. चला आता भाजी सगळी भरून ठेवायची आहे. दोडका, शिमला मिरची, वांगी म्हणा असं सगळं. आणि नारळ पण 2 आणले होते. तर बाजारात म्हटलं स्वस्त मिळतील म्हणून आणले, पण तरी सुद्धा ना महागच मिळालेत नारळ. तर म्हणलं असू दे. रान भरीत सगळ्यालाच आवडते. तर तुला नाही आवडत आहे खरं तर. उद्या करायचं म्हटलं होतं, पण आता पोरी म्हणाले आताच कर. मग चला म्हटलं करूया. ते वांग भाजायला सकाळची बघा भाजी सोयाबीनची फ्रीजमधनं आत्ताच बाहेर काढली. आणि मी तर वांग भाजतेय तोपर्यंत पिल्लून बघा केवढं काम हलकं केलंय. तर येऊ नको म्हणताना इथं आली, डब्यावर चढली. आणि हे वांग गार झालंय खरं, पण सगळी साल तिनं काढली. बघितलं का भाजलेलं सगळं तिनं उभारून इथं काढलंय. लय कामाचं आहे काय की नाही. अगं बघ की सगळं काढलं तिनं. उभारून इथं मी इकडं भाजत माझं बाकीचं चालू आहे. तर ह्याला म्हणलं तयारी करावी, कांदा वगैरे हे करायचं, चिरायचं ते. तर तोपर्यंत ही बघा की केवढं काम हलकं केलंय. तर आता इकडं भाजते. तर झाला स्वयंपाक आणि आवरलं, वेळ व्हायला लागला. वांग्याचं भरीत आणि अशी भाजी केली तव्यामध्ये राजगिऱ्याची. आणि आता सगळा राडा आवरायचा. सगळं कुठ टक्के अजून थोडं. तर कुठ काय व्हायलंय, मुंग्याच लागायल्यात. फ्रीजमध्येच ठेवायला लागायला लागले बरं का. काय त्या मुंग्यांना तर एवढं हे झालंय की बस. जेवण बाहेर निघलंय सगळं. तर वांग्याचं भरीत, चपात्या बघा. अक्षरच इकडे काय चाललंय. आणू जेवणार आहे ना आता आणू. तर झालं आता तेवढी भाजी झाली की आण म्हणलं. आता तिला सगळं आणून पोरीनीच ठेवलं इथं. हा झाली का भाजी. तर झाली बघा भाजी छानशी तयार. भाजी देऊ दे तुला. सांडल सांडल गप बस. सांडल कोणती भाजी ही खाणार आहे. वांग्याचं भरीत बनायचं ग. ती खाते बर. आता जेवण करून आलोय बाहेर. हवा छान सुटल्या. म्हणलं 2 फेऱ्या मारूया. आणि शांत मामा बघा किती छान दिसायला मस्त. तर अर्धाच आहे बरं का, पण छान दिसायला लागला. तर ना आता वटपौर्णिमाचा आहे म्हणा येते. तर वटपौर्णिमेला चंद्र दिसणार छान असा. तर आता अर्धाच आहे. तर म्हणलं आता चालूया. आणू पण आली. आणूचं चाललंय खेळायचं. बाहेर आलं की तिथं खेळायचं चालू. झोपायला लागलाय बघ रिओ. रिओ बसतोय दमून आलाय सगळ्या संग भुकून भुकून. रिओ जेवण वगैरे झालं नंतर ना थोडस ना चालून आले मी. म्हणलं थोडं आपण फेऱ्या मारूया. तसं बाहेर जर सगळ्याजण ताई म्हणजे असल्या तर नाही मग वेळ लागतो. बाहेर गेलं की का तर बोलत बसतो ना आम्ही, त्यामुळं. पण काल मात्र असं झालं की 7 वाजता पण कोण आलं नाही. संध्याकाळी पण कोणच आलं नव्हतं. मग थोडंसं फिरलो. आणि मॅडम आल्या होत्या खरं, लवटे मॅडम. त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं माझं. आणि नंतर मग आलो. तोपर्यंत ना लक्षात आलं गवारी निवडायची आपली राहिली आहे. का तर सकाळी परत डबा, आणखीन आता शाळा चालू झाल्यात. परत सकाळी निवडून करायचं म्हणजे वेळ खूपच होऊन जातोय म्हटलं. आणि कंटाळा पण येतो आपल्याला. तर म्हटलं मोबाईल बघत बघत इथं ना
गवारी निवडूया. तसं मी शूट केलेलंच होतं बरं का, पण ह्यांचा मोबाईलचा आवाज इतका होता तर म्हटलं आता त्यामुळं मग तिथला आवाज कट करून आता मला व्हॉईसवर द्यावा लागला. इथं तसं शूट केलेलंच होतं आणि इथं आता मला लक्षात नाही आहे काय तर चाललं होतं, त्यामुळं अणूचं लागलं होतं हसायचं. तिला झोप पण मेन म्हणजे आली होती, पण झोपणं झाली होती ती आणि लागली होती गवारीला निवडू लागायला म्हणजे. तर तिला म्हटलं गप्प बसतो आणि इथं हसायचं काय काय यांचं चालू होतं. आता विसरले मी बोलणं तिथलं काय चाललं होतं ते. तर निवडून वगैरे झालं आणि नंतर मग